राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे। याच अनुषंगाने बोलण्यासाठी माझ्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत। बाप्पा, धनंजय मुंडेंचा फोटो बघितला तुम्ही? फोटो कसा? हो, फोटोत पण हसायलेले ते दिसतात, पण अमित भाई शहा मात्र हसत नाहीत। हसत नाहीत याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, जो माणूस ज्या माणसाला भेटतो मजबुरी म्हणून भेटतोय असं दाखवलं त्यांनी। मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बाहेर होते। सध्या चर्चा सुरू आहे माणिकराव कोकाटे यांचं राज्यामध्ये काय झालेलं आहे तुम्ही बघितलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवरती त्यांचा झालेला हा दौरा खूप महत्त्वाचा आणि त्याच्यामुळे खरी वेगळी चर्चा सुरू आहे। मला आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेबांचं काय झालं याच्यावर बोलायचं नाहीये, कारण त्यांचा पक्षाचा त्यांचा सर्वांचा विषय, त्यांनी ते पक्ष त्यांचे निर्णय लवकर घेईल। पण आदरणीय आमच्या जिल्ह्याचे एक माजी मंत्री यांच्याविषयी जे आपण बोलतात त्याच्यात मी स्पष्ट आणि जबाबदारीनं आणि विनम्रपणे सांगेल की ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेणार नाहीत। बाप्पा, हा दावा कसा करता तुम्ही? इतकं कॉन्फिडन्सने दावा करण्यामागे तुम्ही? मी तुम्हाला सांगतो, मी ज्या दिवशी 16 मार्च 2024ला आदरणीय या महाराष्ट्राचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या समवेत दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 6:30 पर्यंत सलग 5-6 तास 6 मंत्री होते त्यावेळेस बरोबर, एवढ्या समवेत तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, माझे मित्र सुरेश धस आणि आता ज्यांच्याविषयी आपण बोलतोय ते एवढे जण मी असं आम्ही एवढे बसलो असताना सुद्धा मी सांगितलं होतं, मला तिथं दादानी विचारलं होतं की तू जायचं नाही, मी तुला असं करेल काय, हिंचं काय काय ते जाऊ द्या, तिच्यावर बोलायचं नाही। पण मी त्या दिवशीच त्यांनी मला विचारलं तू काय करणार आहे जाऊन उभा राहून, मला मी निवडून येणार आहे। मी त्या दिवशीपासून जे सांगत होतो, निकाल लागला संध्याकाळी माझा ज्या दिवशी 4 जून 24ला त्या दिवशीच्या रात्री 10:15 वाजेपर्यंत मी हेच सांगत होतो मीडियाला, तुम्हाला सर्वांना, तुम्ही सुद्धा हसत होता, तुमचे प्रतिनिधी काय, अरे हे कुठं होत असते खासदार, मी सांगत होतो मी खासदार होतो। तसं मी आज सुद्धा जबाबदारीनं तेवढ्याच विश्वासानं सांगतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय माझे मित्र मंत्री होणार नाहीत। धनंजय मुंडे मंत्री होणार नाहीत असा तुम्ही दावा करताय, पण जर समजा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आले तर? हे बघा, मी जर तरवर बोलतच नाही, येणारच नाहीत, ही मी स्पष्ट विनम्रपणे सांगतो, येणारच नाहीत। पण त्यांच्या भेटीचं टायमिंगवरती खूप चर्चा, अशी एक चर्चा आहे बाप्पा, माणिकराव कोकाटे आउट आणि धनंजय मुंडे मंत्रिमंडळात इन अशी चर्चा। सकाळी पहाटे 5 वाजता जे स्वप्न पडतात ना, त्याच्यातलं ही एक स्वप्न आहे असं मला वाटतं। म्हणजे मंत्रिमंडळात पुन्हा यायचं हे धनंजय मुंडेंना स्वप्न पडलं असं तुम्हाला म्हणायचं? नाही तर ते मी कशाला म्हणू, काय तुम्हीच सगळं म्हणताय यार, मी कशाला म्हणणार, मी काही म्हणणार नाही। पण ते महाराष्ट्र राज्याच्या, मला जर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात ते कधी दिसले तुम्हाला ह्या 5 वर्षात, तर मला परत मला की तुला बाड बोलतोस, नाही येणारच नाहीत। ही भेट पूर्वनियोजित होती का अचानक आली होती काय? तुमची इन्फॉर्मेशन काय? कारण तुम्ही बीडचे खासदार आहे, तुमच्याकडे बऱ्याच गोष्टीची माहिती असते। भेट पूर्वनियोजित वगैरे नाही, त्यांना रात्री कळलं की आदरणीय अमित भाई शहा यांची आपल्याला वेळ मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर ते निघले। वेळ कुणी घेऊन दिली? म्हणजे ते डायरेक्ट आली का वेळ? ह्या एवढ्या विषयावर जरा 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 धीर धरा, मी सांगेल पुढे मी पुन्हा आणखी काय त्यांची काय चर्चा झाली हे सुद्धा सांगायची सांगेल, पण जरा थांबा। किती जरा थांबायचं बाप्पा? टायमिंग आहे ना सांगायचा? नाही, ही जेवढा टायमिंग आहे तेवढ्या टायमिंग पर्यंत मी सांगतो। आज तुम्हाला काय पाहिजे महाराष्ट्राला, की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय आमचे मित्र शपथ घेणार नाहीत। शपथ घेणार नाहीत हे ठीक आहे बाप्पा, पण तुम्ही पुन्हा तेच सांगताय की ते चर्चा काय झाली मी सांगतो, त्यांची वेळ कोणी घेऊन दिली? वेळ कोणी घेऊन दिली? तुम्ही आता वेळेबद्दल, आता मी वेळ कुणी घेऊन दिली काय दिली हे सगळे स्वप्न अंदाज मी नाही सांगणार, पण मला एक वाटतं की ते आपला जी सर्वात महत्त्वाचा तुम्हाला काय प्रश्न पाहिजे माझ्याकडनं, उत्तर एकच की मी ते मंत्रिमंडळात येणार का, कुणी जाणार का ह्याच्यावर मला माहित नाही, जाईल कोण ते बी माहित नाही, पण हे मंत्रिमंडळाची शपथ या 5 वर्षात घेत नाहीत। आता तर जाऊ द्या, पण आजचं बोलू फक्त। कराडांचा देखील जामीन हायकोर्टानं नाकारलेला आहे, फेटाळलेला। त्याच्यावर सुद्धा मागच्या 4 दिवसापूर्वी सांगितलेलं की जी पुन्हा येईन म्हणण्यासारखं मी सांगितलेलं की आदरणीय यांचा पण जामीन मंजूर होणार नाही आणि हेही मंत्रिमंडळात येणार नाहीत असं मी मागच्या 4 दिवसापासून आपण मीडियाला सांगतोय। आपण विचारलेल्या प्रश्नाला दिल्लीतच बसून उत्तर देतोय। आजही विनम्रपणे महाराष्ट्राला सांगतो की हे मंत्रिमंडळात येणार नाहीत आणि त्यांना जामीन होणार नाही। चर्चेचा तपशील मला कधी सांगणार आहेत? म्हणजे मी कधीपर्यंत वाट बघायची आतमध्ये चर्चा काय झाली? नाही, आता त्याला काय मी मध्ये थोडंच होतो, तुम्ही म्हणले ना मी पण तो तपशील सांगेल सगळा। हे का अंदाज असतो काही गोष्टीचा, तो अंदाज सांगाल मी नंतर, पण ते येणार नाहीत हे नक्की आहे, मंत्रिमंडळात येणार नाहीत। ओके, थँक्यू।
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे खासदार बजरंग सोनवणे होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की वाल्मिक कराडला 5 वर्ष जामीन मिळणार नाही आणि पुढचे काही काळ म्हणजे धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार नाही असा दावा बजरंग सोनवणे यांनी TV9 मराठीशी बोलताना केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.